महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमा। भारत मेरे सम्मान का सबसे बड़ा शब्द, जहां कहीं भी प्रयोग किया जाए बाकी सभी शब्द अर्थहीन हो जाते हैं। कवी पास यांच्या भारत नावाच्या कवितेची सुरुवात अशी आहे, देश राष्ट्र अशा संकल्पनेची ताकद ते मांडतात, पण आपल्या देशात अलीकडच्या काळात सद्भावना आणि एकतेचा दुष्काळ पडलेला दिसतो। जाती आणि धर्माच्या अस्मितांनी नको इतकं डोकं वर काढलेलं दिसतं। आजची गोष्ट याच मानसिकतेला पुन्हा एकदा अधोरेखित करणारी आहे। आपल्या देशात आडनावावरून एखाद्याची जात धर्म ओळखण्याचा खेळ खेळण्याची जुनी आणि घाणेरडी परंपरा आहे। आणि समजा जर एखाद्याची जात ओळखताच नाही आली तर मग त्याला त्याच्या राजकीय सामाजिक मतांवरून ठरवलं जातं की तो कोणत्या जातीचा आहे। मग ठराविक विचारांचा असला की तो या जातीचा किंवा या धर्माचा किंवा या अमुक एका पक्षाला मानतो, म्हणजे तो याच जाती किंवा धर्माचा असलाच पाहिजे। या बिनबुडाच्या चर्चा चवीनं सार्वजनिक ठिकाणी केल्या जातात। आजची गोष्ट याच घाणेरड्या मानसिकतेची आहे। याच मानसिकतेमुळे एका विद्यार्थिनीचं कधीही भरून न येणारं नुकसान झालंय। त्या विद्यार्थिनीला आता नीटची परीक्षा देता येणार नाहीये। नीच आणि संकुचित विचाराच्या एका कर्मचाऱ्यामुळे तिला आता तिचं शैक्षणिक नुकसान भरलेल्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय पर्याय नाही। काय आहे ही गोष्ट पाहूया या स्पेशल व्हिडिओतून। नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान। उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली। ती ऐकली की तुमच्या तळपायाची आग मस्तकाला जाईल। एका विद्यार्थिनीसाठी साधा स्कार्फ अडचणीचा विषय ठरलेला आहे, इतका की या विद्यार्थिनीचं स्वप्न भंगलं। निदान या वर्षासाठी तरी ते भंगलं असं म्हणता येईल। आणि त्यासाठी या स्वप्नासाठी तिने दिवस रात्र मेहनत घेतली होती, पण एका अकाउंटंटच्या विचित्र विचारसरणीनं आणि मनमानीमुळे तिचं हे स्वप्न भंगलं। या विद्यार्थिनीचं जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट रद्द करण्यात आलं आणि याचं कारण तिने तिच्या फोटोमध्ये डोक्यावर घातलेला स्कार्फ हे होतं। हे प्रकरण अलीगडच्या मंजूरगढी गावातलं आहे, जिथं हेमा कश्यप नावाच्या विद्यार्थिनीनं नीट परीक्षेच्या तयारीसाठी दिवस रात्र एक केला होता। 1 वर्ष कठोर मेहनत ती घेत होती। हेमाचे वडील मजूर आहेत आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही, तरी सुद्धा त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणात कोणतीही अडसर सोडला नाही, कोणतीही कसर सोडली नाही। नीट परीक्षेसाठी जातीचा दाखला आवश्यक होता आणि त्यासाठी हेमानं ऑनलाईन अर्ज केला। पण जेव्हा तिचा अर्ज लेखपालाकडे गेला, अकाउंटंटकडे गेला, तेव्हा फोटोमध्ये तिच्या डोक्यावरच्या स्कार्फमुळे तिची ओळख संशयास्पद असल्याचं सांगून तो अर्ज फेटाळण्यात आला। आश्चर्याची गोष्ट म्हणजे हेमानं एकदा नाही तर 3दा अर्ज केला आणि प्रत्येक वेळी लेखपालानं तो फेटाळला। जेव्हा हेमा नाराज झाली आणि तिने अकाउंटंटला याचं कारण विचारलं की बाबा का तुम्ही माझा हा जातीचा अर्ज देत नाही आहात, अर्ज फेटाळतायत, कास्ट सर्टिफिकेट तुम्ही का देत नाही आहात, तेव्हा तिला उत्तर मिळालं की तिच्या स्कार्फमुळे दुसऱ्या जातीच्या किंवा धर्माच्या व्यक्तीसारखी ती दिसत आहे। कहाँ की रहने वाली है? सर, मेरा नाम हेमा कश्यप है और मैं अलीगढ़ से हूँ, भगवानगढ़ी से। क्या हुआ था? सर, मैंने जो है जाति प्रमाण पत्र के लिए 3 बार अप्लाई किया, तीनों बार मेरा रिजेक्ट कर दिया गया। पहली बार मैंने ऑनलाइन किया, वो रिजेक्ट हो गया। सेकंड टाइम मैंने जो अप्लाई किया था उसमें मेरा फोटो था जिसमें मेरा सर पे दुपट्टा था, तो इस बेस को उन्होंने रिजेक्ट कर दिया। बट फिर भी मैंने मतलब 3rd टाइम मैंने वो किया था अप्लाई, तो 3rd टाइम में उन्होंने क्या करा, मैंने फोटो जो था उसमें मेरा सर पे दुपट्टा नहीं था, फिर भी उन्होंने मेरा रिजेक्ट कर दिया। सर, ये तो कोई रीजन नहीं है रिजेक्ट करने का, ये भारत संस्कृति है सर पे दुपट्टा रखना, और सब रिलीजन में ही बताया जाता है कि सर पे दुपट्टा रखना जरूरी है और हमारी संस्कृति है, बट इस बेस पे मेरा रिजेक्ट कर दिया गया। सर, मैं बहुत प्रॉब्लम सफर कर रही हूँ। मैंने नीट के लिए अप्लाई किया था, वो मैं नहीं दे पाई फॉर्म, फिर नहीं कर पाई मैं फॉर्म। सिर्फ ओबीसी सर्टिफिकेट मुझे बनवाना था, वो लेखपाल ने रिजेक्ट कर दिया 3 बार और मेरा ये फॉर्म रह गया। किती घाणेरडी मानसिकता आहे। हेमानं स्पष्ट केलं की ती हिंदू आहे आणि केवळ परंपरेचा भाग आणि उष्णतेपासून वाचण्यासाठी तिनं डोक्यावर स्कार्फ घातला होता। यानंतर अकाउंटंटने तिला 4थ्यांदा अर्ज करायला सांगितलं, पण तोपर्यंत नीट परीक्षेचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख निघून गेली होती। 1 वर्षाची मेहनत आणि डॉक्टर होण्याचं स्वप्न एका घाणेरड्या विचारसरणीमुळे, एका स्कार्फमुळे अपूर्ण राहिलं। या घटनेनं दुःखी झालेल्या हेमा आणि तिच्या कुटुंबियांनी लेखपालच्या या मनमानी कृत्याविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे। हेमा म्हणते, फोटोमध्ये माझा चेहरा स्पष्ट दिसत होता, स्कार्फमुळे माझी ओळख बदलत नाही, मी केलेले कष्ट कोणी पाहणार नाही, पण एका छोट्याशा गोष्टीच्या आधारावर माझं भविष्य हिरावून घेतलं गेलं। देशात लागलेली आग आता सर्वांना झळा पोहोचवत आहे, यात कुणीही सुरक्षित राहणार नाही।
नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या त्या मेहनती मुलीची काय चूक होती की तिने डोक्यावर स्कार्फ घातला होता इतकीच? एखाद्याच्या पोशाखावरूनही तुम्ही त्याची जात ठरवता आणि नव्या भारताचं स्वप्न पाहता. हा करंटेपणा आपण कधी थांबवणार कोणाला माहित. त्या मुलीच्या डोळ्यातल्या पाण्यात तुम्हाला जर तुमची श्वापदांसारखे चेहरे दिसत नसले तर आत्मा विकलेल्या जिवंत प्रेतांच्या मानसिकतेनं तुम्ही नवं काही निर्माण करणार नाही हे लक्षात घ्या. कपड्यावरून धर्म ओळखा, खाण्यावरून धर्म ओळखा, जात ओळखा. जोपर्यंत ही सडकी मानसिकता आपल्या डोक्यातून जात नाही तोपर्यंत आपण कितीही गप्पा मारल्या तरी आपण केवळ नावापुरतेच राष्ट्र म्हणून राहू. कारण देश म्हणजे एकता आणि सद्भावना. आपल्याच देश बांधवांना जात धर्म विचारून आपण कोत्या मानसिकतेनं जगतोय आणि त्याची शरमही आपल्याला वाटत नाही. हे दुर्दैव. प्रसिद्ध कवी आणि शायर साहिर लुधियानवी यांच्या भाषेत जर जाब विचारायचा झाला तर त्यांना विचारतो, जिन्हें नाज है हिंद पर वो कहा है, कहा है, कहा है, कहा है. धन्यवाद.